नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता कंबाईन गट ब चा पेपर झाला आज. त्याच्यामध्ये जो पेपर सेट डी आहे तो माझ्याकडे आहे आणि याच्यामध्ये विज्ञानाचे प्रश्न 66 नंबरपासून सुरू होतात. जे विज्ञानाचे प्रश्न होते ते काही फार कठीण नव्हते. 15 पैकी 10-12 प्रश्न तर आपण सोडवू शकत होतो. 15 पैकी 10-12 मार्क्स तर मिळाला पाहिजे जर का तुम्ही अभ्यास केला तर. 2-3 असे प्रश्न होते जे स्किप करायचे. बघा, आपण एक एक करून आपण पाहू. 66 नंबरचा प्रश्न हा विखंडनाचा आहे. न्यूक्लिअर फिजन. तर याच्यामध्ये काय होते, जे युरेनियम आहे ते युरेनियमवरती न्यूट्रॉनचा मारा केल्यानंतर युरेनियमचे 2 तुकडे होतात, क्रिप्टॉन आणि बेरियममध्ये, आणि मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा तयार होते. सोबत आणखी न्यूट्रॉन तयार होतात आणि ते न्यूट्रॉन पुढच्या युरेनियमला तोडतात. तर अशा प्रकारे ते न्यूक्लिअर फिजन होत असते. तर त्याच्याविषयीच विचारलेलं आहे. पहिलं जे सेंटेन्स आहे ते म्हणते की विखंडन अभिक्रियेमध्ये जड युरेनियम अणू वापरतात. अगदी बरोबर. विखंडन अभिक्रियेमध्ये खूप ऊर्जा बाहेर पडते. बरोबर आहे. विखंडन अभिक्रियेमध्ये जड अणू विभागला जातो. जड अणूचे आपले युरेनियमचे 2 तुकडे झाले की नाही, बेरियम आणि क्रिप्टॉनमध्ये, तर हे सुद्धा बरोबर आहे. विखंडन अभिक्रियेमध्ये न्यूट्रॉनमुळे शृंखला अभिक्रिया तयार होते, म्हणजे घडते. म्हणजे एक न्यूट्रॉन युरेनियमला तोडतो आणि आणखी 3 न्यूट्रॉन तयार होतात आणि ते 3 न्यूट्रॉन आणखी युरेनियमला तोडतात. अशा प्रकारे ते चेन तयार होते. तर सर्व बरोबर आहे. तर ऑप्शन नंबर 2. त्याचा प्रश्न आहे क्ष किरण, एक्सरेज. आता हा कशाचा भाग आहे, तर लाईटचा भाग आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये एक्सरेज हा एक घटक असतो. म्हणजे हे एक प्रकारे लाईटच आहे ना, असा लाईट जो आपल्याला दिसत नाही, अदृश्य लाईट. तर याच्याविषयी विचारलेला आहे. काय आहे पहिला सेंटेन्स पहा. क्ष किरण हे श्रव्यातीत किंवा अल्ट्रासोनिक लहरी आहेत. साऊंड वेव्ह आहे का? हे नाही ना, हे तर लाईटचा भाग आहे ना. पहिला तर चुकीचा असायला पाहिजे, म्हणजे पहिलं चुकीचं. तर इथे एक इथे आहे, एक इथे आहे, म्हणजे हे 2 ऑप्शन तर कटले. ह्या दोघांपैकी एक आहे. दुसरं बघा बरं. एक्स किरण सरळ रेषेमध्ये प्रवास करतात. हो, प्रकाश कसा सरळ रेषेमध्ये जातो ना, त्याच प्रकारे क्ष किरण सुद्धा. त्याच्यानंतर सॉफ्ट क्ष किरणची तरंग लांबी जी वेवलेंथ ही हार्ड क्ष किरणापेक्षा कमी असते. आता हा ठीक आहे, याच्याबद्दल नाही माहिती ना, तर पुढे जाऊ आपण. क्ष किरणाचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो. प्रकाशाचा भाग आहे ना, तो कमी जास्त कसा राहणार आहे, वेग एकसारखाच राहणार आहे ना. म्हणजे चौथं जे आहे ते चुकीचं आहे. चौथं इथे चुकीचं आहे. म्हणजे आपलं उत्तर कोणतं आलं? 3ऱ्या नंबरचं. ठीक आहे. पुढचा ध्वनी. आता लाईट झाला, आता ध्वनीवरती प्रश्न विचारला. ध्वनीवरती कसा प्रश्न की ध्वनी ऊर्जा म्हणजे काय, साऊंड एनर्जी म्हणजे काय. तर काय याच्यामध्ये काय होत असते, मी बोलतोय तर माझ्या समोरची जी हवा आहे, हवेमध्ये जे कण आहेत तर ते जवळ येतात, पुन्हा दूर जातात, पुन्हा जवळ येतात, पुन्हा दूर जातात. म्हणजे कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन तर असं होत असते. आकुंचन आणि विरलन. अशा प्रकारे हे मेकॅनिकल आहे ना, मेकॅनिकल व्हायब्रेशन आहेत. ठीक आहे. तर यांत्रिक ऊर्जेचे कंपन करणारे स्रोत आहेत हे. पहिलंच बरोबर आहे, पहिलं ऑप्शन. त्याच्यानंतर आहे हेमॅटाइटपासून कोणता धातू मिळवला जातो. आता हे ओअर्स अँड मिनरल्समधला हा भाग आहे. आता याची ट्रिक पण होती आपल्याकडे बघा. लोखंडापासून, म्हणजे जे लोखंड आहे फेरस, ते याची कोणकोणती ओर आहेत. तर आपल्याजवळ ट्रिक होती की MS धोनीचा हेलिकॉप्टर शॉट, आपल्याकडे यूट्यूबवरती व्हिडिओ पण आहे. तर M वरून काय तो मॅग्नेटाइट, म्हणजे जो लोखंड आहेत फेरस, तर फेरसचे कोणकोणते हे आहेत ओव्हर्स आहेत तर ते. तर M वरून येतो मॅग्नेटाइट, S वरून येतो सिडेराइट, हे वरून येतो हेलिकॉप्टरचा, हे वरून येतो हेमॅटाइट. हे बघा, हे हेमॅटाइट. हे कशाचे आहेत सर्व, तर फेरस लोखंडाचे हे ओव्हर्स आहेत. तर अशा प्रकारे याचं उत्तर काय येणार, लोखंड, चौथा ऑप्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा, युरेनियमवरती पुन्हा प्रश्न विचारला. रेडिओ ॲक्टिव्हवरती आता दुसरा प्रश्न आहे. तर युरेनियम 92 238 काय असते, हे याचं वजन असते. आणि 92 काय आहे, तर याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या आहे. 92 म्हणजे प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची, परंतु स्पेसिफिकली प्रोटॉनची संख्या असते ही. हा असतो ऑटॉमिक नंबर आणि हा असतो ऑटॉमिक मास नंबर, म्हणजे अणुवस्तुमानांक. तर याच्यामध्ये विचारलं काय की युरेनियम 238च्या अणूमध्ये किती न्यूट्रॉन असतात. तर याच्यामधून न्यूट्रॉन कसे माहीत पडणार, तर हे काय आहे त्याचं वजन. आणि ह्या वजन म्हणजे काय असते, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ह्या दोघांचं एकत्रित किती आहे, 238. वजन कोणाचं असते, प्रोटॉनचं आणि न्यूट्रॉनचं. ह्या दोघांची बेरीज आहे 238 आहे. आणि हे किती आहे, 92. म्हणजे काय, तर हे प्रोटॉनची संख्या आहे. प्रोटॉन किती आहेत, 92. आता न्यूट्रॉन आपल्याला काढायचे आहे, तर कसं काढणार, याच्यामधून हे वजा करणार, म्हणजे न्यूट्रॉनची संख्या निघणार. म्हणजे 238 मधून 92 वजा करणार, किती येणार, 146. तर 238 ब आणि 92 अ, तर ब मधून अ वजा करणार, म्हणजे ऑप्शन 1. ठीक आहे. पुढं खालीलपैकी कोणते मूलद्रव्य आवर्त सारणीमधील पी गणामध्ये समावेश आहे.
SPDF SPD आणि खाली F असतो. अशा प्रकारे तो पिरियॉडिक टेबल असतो, बरोबर आहे. पहिल्या याच्यामध्ये ते हायड्रोजन, लिथियम वगैरे असतात. त्याची ट्रिक पण आहे आपल्याकडे बघा, ह्याच्यामध्ये पहा. जसं हायड्रोजन, हेलियम, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सेसियम आणि फ्रान्सियम. हेलिना करू कसे फ्री, त्याच्यावरून आपण हे त्याच्यामध्ये बघा फ्रान्सियम इथं आलेलं आणि ह्याच्यावरतीच विचारलेलं बघा. खालीलपैकी पी गणामध्ये कोणते येतो. आता एस मधले आपण पाहिलं तो हे लिना करू कसे फ्री, तर त्याच्यामध्ये फ्रान्सियम आहे, तर मग हा पी मध्ये येणार का. पी म्हणजे हे इकडचा. एस मध्ये आताच आपण पाहिलं हा डी आणि खालचा हा एफ. हे एफ मध्ये युरेनियम, एकदम हेवीवाले जे मेटल असतात, तर ते इथे असतात. तर बघा फ्रान्सियम तर एस मध्ये होता, तर हा तर नाही आहे. युरेनियम एफ मध्ये असतो, ठीक आहे, एकदम हेवीवाले मेटल एकदम खालच्या याच्यामध्ये असतो, हे सुद्धा नाही आहे. कॉपर जो असतो, आता कॉपर, क्रोमियम, निकेल, फेरस हे सगळे डी मध्ये येणारे आहेत. हे जर का तुम्ही थोडंसं जर का जाण्याआधी पिरियॉडिक टेबल पाहिलं असता, तर फेरस, निकेल, कोबॉल्ट, कॉपर हे सगळे डी मध्ये येणारे आहेत. हे सगळे मेटल आहेत, तर हे सुद्धा पी मध्ये येत नाही. पी मध्ये कोणता येतो, मग हाच येतो इंडियम. जरी हा पार्ट नसेल तरी पण इलिमिनेशनने आपण करू शकतो, ठीक आहे. तर हा आपला ऑप्शन कोणता आहे, इंडियम, ठीक आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणता उभयचर प्राणी आंधळा असतो. आता उभयचर ॲम्फिबियन, आता ॲम्फिबियनमध्ये बेडूक येतो, ॲम्फिबियनमध्ये टोड्स पण येतो. आता टोड आणि बेडुकामध्ये काहीच फरक नाही. बेडूक जो असतो त्याची त्वचा उलसर असते आणि सॉफ्ट असते, टोडची ही थोडीशी रफ असते, ठीक आहे. हे दोन्ही पण बेडकासारखेच आहे, हे दोन्ही बेडूकच आहे. सॅलॅमेंडर हा एकदम सरड्यासारखा असतो, परंतु ह्या तिघांनाही डोळे आहेत. बेडकाला डोळे असतात का नाही, आणि सरड्याला पण डोळे असतात. राहिलं कोण, तर हा सिसिलियन. तर सिसिलियन हा असा उभयचर प्राणी आहे ज्याला डोळे नसतो. असतात डोळे, परंतु अतिशय बारीक असतात. एक तर कधी तर असतात, कधी नसते पण, त्याच्यामुळे हे ऑप्शन आपलं तिसरं. त्यानंतर खालीलपैकी कोणता कोलेंटरेटा, सिलेंटरेटा किंवा कोलेंटरेटा फायलममध्ये येतो, म्हणजे हा एक निडारियामध्ये येणारे प्राणी संबंधित नाही आपल्याला विचारलेला आहे. या चारपैकी कोण असा आहे जो हा कोलेंटरेटामध्ये किंवा निडारियामध्ये येत नाही. तर हे आपण त्याच्यामध्ये पण पाहिलेलं आहे. आता आपण आपल्या यूट्यूबवरती याच्यावरती व्हिडिओ आहेत, तर बघा. तर निडारियामध्ये आपण किंवा कोलेंटरेटामध्ये कोरल रीफ्स येतात. याचं उदाहरण पण आपण पाहिलं, हायड्रा पण येतो, ठीक आहे. त्याच्यानंतर मून जेलीफिश पण येते, सी फॅन आणि सी पेन हे सुद्धा येतात. हे आपण उदाहरण म्हणून आपण अभ्यास नाही केले, परंतु हे सुद्धा येतात. पण ठीक आहे ना, जरी अभ्यास नसेल केले तरी पण आपण सोडून द्यायचा का नाही. सी कुकुंबर याचा तर अभ्यास केलेला आहे आपण. समुद्री काकडी, म्हणजे हा काकडीसारखा असतो, परंतु ना याच्या त्वचेवरती काटे असतात, काटेरी त्वचा असते. काटेरी म्हणजे इकॅनो म्हणजे काटे होत असतात, आणि त्वचा म्हणजे डर्मॅटा आहे, ते इकॅनोडर्मॅटामध्ये येतो. हा समुद्री काकडी हा जो असतो इकॅनोडर्मॅटामध्ये येतो, हा कोलेंटरेटामध्ये येत नाही, म्हणजे आपलं ऑप्शन तिसरं, ठीक आहे. पुढचं डिप्लोडोक्स कोणत्या सब ऑर्डर संबंधी आहेत. हा जो प्रश्न आहे हा थोडासा आउट ऑफ सिलेबस म्हणू शकतो आपण, कारण हा थोडा म्हणजे आधी जे डायनोसॉर होते तर त्यांचे हे प्रकार आहेत. याचं जे उत्तर आहे तो आहे सोरोपोडा, ठीक आहे. तर हा सोडून द्यायचा, नाही आला तर सोडून द्यायचा. हाच एक असा प्रश्न होता जो स्किप करायचा. आता हा जो आहे मातीचा उपजाऊ स्तराच्या नुकसानीस काय म्हणतात. तर थोडं इन्व्हायरमेंटमधला हा प्रश्न आहे. तर मातीचं नुकसान होणे म्हणजे काय, मातीचं इरोजन होणे, ठीक आहे, मातीची धूप होणे, साहजिक आहे. हा डायरेक्टच उत्तर येतोय याच्यामध्ये, ठीक आहे. ऑप्शन नंबर तिसरं. ह्या दोन्ही शब्दांचे संबंध मृदा तयार होण्यासंबंधी आहे. सॉईल इरोजन नुकसान होत आहे म्हणजे सॉईल इरोजन होत आहे. पुढे जाऊ आपण. 76वा प्रश्न पहा. हा सुद्धा माती संबंधितच आहे की रिकामी जागा वनस्पतीच्या जोरदार वाढीसाठी सर्वोत्तम मृदा कोणती आहेत. वालुकामय आहे की चिकन माती आहे की लोम. तर लोममध्ये काय असते, हे दोघांचे मिश्रण असते. वालुकामय ज्याचे कण मोठे मोठे असतात आणि चिकन मातीमध्ये कण जे असतात ते थोडे बारीक बारीक असतात. लोममध्ये हे दोघांचं मिक्सचर असते. सर्वात चांगली माती कोणती, तर लोम माती, ठीक आहे. त्याच्यानंतर 77वा प्रश्न पहा. लिंबूवरील कॅन्कर रोग हा कोणत्या रोगकारकामुळे होतो. इंग्लिशमध्ये बघा, सायट्रस कॅन्कर डिसीज कशामुळे होतो. तर पाहावर ऑप्शन वाचून पाहावर. उस्टिलागो मायडिस, त्याच्यानंतर आहे झॅन्थोमोनस सायट्री. हे बघा सायट्री आणि सायट्री, हे बघा सायट्रस आणि सायट्री याच्यात आलं की नाही, सिमिलॅरिटी आली की नाही, तर डायरेक्ट आपलं ऑप्शन कोणता आहे. आणि तसे पण हा प्रश्न रिपीट झालेला आहे. कंबाईन गडब 2020मध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर डायरेक्ट प्रश्न नव्हता, परंतु ऑप्शनमध्ये
ऑप्शनमध्ये कॅन्कर डिसीजबद्दल विचारलेलं होतं, तर त्याच्यावरून आपण हा रिपीट झाला असं समजू. त्याच्यानंतर बघा 78वा प्रश्न की प्रमस्तिष्क मेरुद्रव्य म्हणजे हे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड म्हणजे आपल्या मेंदूमध्ये आणि स्पायनल कॉर्ड याला संरक्षणासाठी ना त्याच्या आजूबाजूला पाण्यासारखा द्रव्य असतो. 99% तर पाणीच असते त्याच्यामध्ये, आणि आणखी काही काही पोषक द्रव्य पण असतात त्याच्यात, काही सॉल्ट पण असतात. ठीक आहे, तर हे मेंदूचं संरक्षण करण्याचं मुख्य काम कोणतं आहे यांचं, तर मेंदूचं संरक्षण करणे. तर याच्याबद्दलच विचारलेलं आहे. तर खालीलपैकी कोणते विधान हे बरोबर आहेत हे विचारलेलं आहे. पहा, मेंदूला प्राणवायू ऑक्सिजन पुरवण्याचं हे माध्यम आहे. मेंदूला ऑक्सिजन कोण पुरवतो? रक्त पुरवतो, ब्लड. हे मेन काम कोणाचं आहे? ब्लडचं आहे. ठीक आहे, परंतु याच्यामध्ये पण थोड्याफार प्रमाणामध्ये ऑक्सिजन म्हणजे मिक्स झालेला असतो, म्हणून हा पण थोड्याफार प्रमाणामध्ये परंतु मेन जे काम आहे ते ब्लडचं आहे, रक्ताचं आहे. पूर्णपणे हे चुकीचं पण नाही आहे सेंटेन्स. पुढे जाऊ आपण. तो टाकाऊ पदार्थ दूर वाहून नेतो. हां, तर वेस्ट जे पदार्थ आहे तो दूर वाहून नेण्याचं काम हे सेरेब्रो स्पायनल फ्लुइडचं असते. ठीक आहे, तर हे सुद्धा बरोबर आहे. तो मेंदूला पोषण पुरवतो. हो. त्याच्यानंतर तो मेंदू आणि मज्जारज्जूसाठी घातक प्रतिबंधक म्हणून काम करतो. शॉक ऑब्झर्वर म्हणून काम करतो ना, तो रक्षण करतो. तर हे सुद्धा बरोबर आहे. ब क ड बरोबर आहेत. ब क ड कुठे? हां, हे ऑप्शन नाही आहे. अ ब क ड हे ऑप्शन आहे. म्हणजे हा मेंदूला प्राणवायू पुरवण्याचं काम सुद्धा हा करतो. हे सुद्धा ऑप्शन आपण बरोबर समजून हा 3रा नंबरचा ऑप्शन बरोबर समजू. ठीक आहे, परंतु मेन जे काम असते हे ब्लडचं असते, आलं लक्षात. परंतु हा पण थोड्याफार प्रमाणामध्ये पुरवतो, म्हणून याला आपण बरोबर ऑप्शन हे समजून 3रं ऑप्शन हे बरोबर समजू. ठीक आहे, त्यानंतर शेवटचे 2 प्रश्न. खालीलपैकी कोणती जीवनसत्वे पाण्यामध्ये विद्राव्य असतात? तर याची पण एक ट्रिक आहे. ट्रिक तर आपण काय पाहिली होती? किडा म्हणजे KEDA हे जे असतात हे मेद सोल्युबल असतात, मेदामध्ये फॅट सोल्युबल असतात हे, आणि उरलेले B आणि C हे पाण्यामध्ये सोल्युबल असतात. तर आपलं ऑप्शन 3ऱ्या नंबरचं B आणि C. मानवाच्या शरीरामध्ये पाण्याच्या संतुलनाचे नियंत्रण, रक्तातील क्षाराच्या प्रमाणाचे नियंत्रण, त्याचप्रकारे रक्ताच्या सामूंचे म्हणजे पीएचचे नियंत्रण, टाकाऊ पदार्थांचे व अतिरिक्त क्षारांचे शरीराबाहेर उत्सर्जन हे कार्य कोण करते? किडनी करते ना. मूत्रपिंड हे किडनीचं काम आहे. वेस्ट जे आहे ते शरीराबाहेर काढणे, पीएच संतुलित करणे. ठीक आहे, हे सर्व काम हे किडनीचं असते. लक्षात. अशा प्रकारे हे प्रश्न होते. पाहिला तुम्ही फक्त एक जर का प्रश्न सोडला तर बाकी सगळे प्रश्न हे डुएबल होते. तरी पण 15 पैकी 10-12 मार्क्स तर तुम्हाला यायला पाहिजे. ठीक आहे, अभ्यास जर का केला असेल तर. अशा प्रकारे हे होतं. धन्यवाद.